शरद पवारांच्या राज्यसभेसाठी अखेर मवियाची वज्रमूठ। आज उमेदवारी अर्ज भरणार। पवारांच्या तब्येतीच्या कारणास्तव विधान भवनातील अधिकारी घरी येऊन अर्ज दाखल करणार। राज्यसभेसाठी पवारांना पाठिंबा देण्याच्या हायकमांडच्या सूचना। तिन्ही पक्ष एकत्र येऊन पवारांच्या नावाची घोषणा करतील, तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची माहिती। राज्यसभेसाठी मवियाकडून शरद पवारांच्या नावाची घोषणा। ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांचं ट्विट। पक्षाने गेली 6 वर्ष राज्यसभेची संधी दिल्याबाबत मानले आभार। पक्षाला योग्य वाटेल त्या क्षमतेने काम करत राहील, चतुर्वेदींची प्रतिक्रिया। राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस। राष्ट्रवादीच्या कोट्यातून पार्थ पवार आज अर्ज भरणार। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारही उपस्थित राहणार। शिंदेच्या शिवसेनेकडून राज्यसभेसाठी राहुल शेवाळेंचं नाव निश्चित। उपमुख्यमंत्री शिंदेच्या नंदनवन निवासस्थानी बैठक संपन्न। या बैठकीत शेवाळेंच्या नावावर शिक्कामोर्तब। भाजपकडून राज्यसभा उमेदवारांची नावं जाहीर। रामदास आठवलेंना पुन्हा संधी, तर विनोद तावडेंसह माया येवनाते आणि रामराव वडकुतेंच्या नावाचीही घोषणा। शिंदेच्या दावोस दौऱ्यावेळी एकनाथ शिंदेंचं विमान पाडू अशी धमकी इराकने दिली होती। विनापरवानगी विमान देशात गेल्याने पाडण्याचा इशारा। रोहित पवारांचा व्हीएसआरच्या बेजबाबदारपणावर खळबळजनक आरोप। अजित पवारांच्या विमान अपघाताआधी काही लोक रेकी करायला आले होते असं लोकांचं म्हणणं। खरंच रेकी झाली होती का? सीबीआय सीआयडीनं याचा तपास करावा, रोहित पवारांची मागणी। अजितदादांचं विमान डाव्याने उजव्या बाजूला झुकलं। एआयबीच्या रिपोर्टमध्ये बेसिक गोष्ट चुकली। विमान कुठेही झुडपाला टचही झालं नाही। रोहित पवारांनी अहवालातील दावे फेटाळले। रोहित पवारांना काकी सुनेत्रा पवारांवर भरोसा नाही का? रोहित पवारांकडे काही पुरावे असतील तर त्यांनी ते पुरावे काकींकडे द्यावे, सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। अजितदादांचा मर्डर झाला, यावर माझं ठाम मत बंद आहे। सदर प्रकरण दडपण्याचा उच्च पातळीवरून प्रयत्न सुरू आहे, विकास लवांडे यांचा आरोप। तर अजितदादा कुणाचा तरी राजकीय अडथळा बनलेले असावेत, विकास लवांडेंची प्रतिक्रिया। रोहित पवारांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। अजित पवार यांच्या अपघाताबाबत ठाकरेंसोबत 45 मिनिटं चर्चा। अपघाता तपासासंदर्भात संसदेत आवाज उठवण्याची विनंती। अजित पवारांच्या आग्रहाने विलीनीकरणाची चर्चा सुरू होती। आता त्यांच्या निधनानंतर याची चर्चा पूर्ण थांबली आहे। आता विलीनीकरण होणं शक्य नाही, जयंत पाटलांकडून स्पष्ट। अजित पवार हयात असताना सुनील तटकरेंविरोधात राष्ट्रवादीच्या विविध सेलच्या प्रदेशाध्यक्षांचे राजीनामे। अजितदादांनी न मंजूर केलेले राजीनामे मृत्यूनंतर मंजूर, सूत्रांची माहिती। 26 जानेवारीला दादांनी राजीनामे स्वीकारले नव्हते। 6 फेब्रुवारीला मुंबईत भेटून शंका दूर करण्यास दादांनी सांगितलं होतं, मनोज व्यवहारे यांची प्रतिक्रिया। राजीनामे दिल्याचं आता पत्र का काढता? 40 दिवस झोपले होते का? राष्ट्रवादीच्या राजीनामा प्रकरणावर मनोज व्यवहारे यांचा सवाल। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेतील नाराजीवर पडदा। प्रभाग समिती निवडणुकीत मनसेचा ठाकरेंच्या मनसेसोबत ठाकरेंच्या सेनेसोबत लढण्याचा निर्णय। स्वीकृत नगरसेवक पदावरून नाराज असलेल्या मनसेला प्रभाग समित्यांचं अध्यक्षपद। स्वीकृत नगरसेवकाच्या बदल्यात मनसेची मोठी मागणी मान्य। जी नॉर्थमध्ये प्रभाग समितीचं अध्यक्षपद 2 वर्ष मनसेला मिळणार। पनवेल महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी राजकीय हालचालींना वेग। भाजपकडून परेश ठाकूर आणि गणेश कडू यांचे स्वीकृत नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल। स्वीकृत नगरसेवक पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष। रायगडच्या पायथ्याशी मनसेचा 20वा वर्धापन साजरा दिन होणार आहे। रायगडमधील सुधागड तालुक्यातील पेंडली गावात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न। या बैठकीत वर्धापन दिन सोहळ्याबाबत सविस्तर चर्चा, कार्यक्रमाची रूपरेषा, कार्यकर्त्यांची जबाबदारी, वाहतूक आणि सुरक्षा व्यवस्थेबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। जयंत पाटलांकडून सभागृहात पुणे वाहतूक कोंडीचा प्रश्न उपस्थित। वाहतूक कोंडीमुळे अनेक जण पुणे सोडून जात आहेत। सरकारनं वीज, पाणी, वाहतूक कोंडीवर उपाययोजना कराव्या, जयंत पाटलांची मागणी। चंद्रपूरमधील शेतकऱ्यांची फसवणूक, आरोपींवर मुकालावा। ठाकरेंच्या शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकरांची विधान परिषदेत मागणी। कर्ज फेडले नाही म्हणून शेतकऱ्याला किडनी विकण्यास भाग पाडलं, अशा घटनांना आळा घालण्यासाठी शासन काय पावलं उचलणार आहे, नार्वेकरांचा सवाल। जयदेव ठाकरेंच्या अंगरक्षकाची बॅग आणि सरकारी पिस्तूल चोरीला सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपी आशिष कश्यपला अटक। आरोपीकडून पिस्तूल आणि जिवंत काडतुसं जप्त। या प्रकरणी वांद्रे लोहमार्ग पोलिसांकडून पुढील तपास सुरू। दापोलीतील हर्णे बंदराला सागरी रोरो सेवेचा थांबा मिळावा, राज्यमंत्री योगेश कदम यांची मागणी। मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी केली।
सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक 18 मार्चला होणार। जिल्हा परिषद पंचायत समिती निवड झाल्यापासून सांगली जिल्ह्यात भाजपला काठावर समाधान मिळालं, पण सत्तेपासून लांब राहावं लागलेलं आहे। एखादी सत्ता मिळाली नसल्याने समीकरणं बदलण्याची चिन्ह। शक्तीपीठ महामार्गावर तोडगा काढण्यासाठी आज मंत्रालयात बैठक। परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध कायम। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंसोबत शेतकऱ्यांची बैठक। खासदार संजय जाधव आणि शक्तीपीठ बाधित शेतकरी बैठकीला येणार। रुपाली चाकणकरांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। मुंबईतील वर्षा या त्यांच्या शासकीय निवासानी सदिच्छा भेट घेतली। महिला आयोगासंदर्भात विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली। यंदाच्या महाराष्ट्र केसरीच्या मैदानाला दिवंगत अजित पवारांचं नाव। 68वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुण्यात पार पडणार। वाघोलीत 18 ते 21 मार्च दरम्यान महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा। तपोवनमधील वृक्षतोड प्रकरणी मुंबई हायकोर्टानं नाशिक महापालिकेला झापलं। प्रतिज्ञापत्र सादर न केल्यानं हायकोर्टाची पालिकेवर नाराजी। पुढील सुनावणीत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे कोर्टाचे आदेश। 2 आठवड्यांनी पुढील सुनावणी होणार। दापोलीतील हर्णे बंदराला सागरी रोरो सेवेचा थांबा मिळावा, राज्यमंत्री योगेश कदम यांची मागणी। समृद्धी महामार्ग जमीन खरेदी प्रकरणात एमएसआरडीसीकडून स्पष्टीकरण। अंबादास दानवेंच्या तक्रारीतील माहिती चुकीची। जोगवाड्यातील गट क्रमांक 174 अस्तित्वात नाही। जावेद उर्फ रऊफ शेख यांच्या जमिनीशी अर्जदारांचा काही संबंध नाही, एमएसआरडीसीकडून स्पष्ट। लातूरच्या औसामध्ये शिवरायांच्या पुतळ्यावरून झालेला वाद निवळला। तहसीलदार आणि पोलिसांच्या मध्यस्थीने अखेर तणाव निवळला। शिवरायांच्या पुतळ्याची आरती करून हा पुतळा पुन्हा तिथेच ठेवण्यात आलाय। ई चलन प्रणाली विरोधात राज्यातील वाहतूकदार संघटना आक्रमक। मुख्यमंत्री फडणवीसांकडून योग्य तोडगा न निघाल्यास शेकडो वाहतूक व्यावसायिक आझाद मैदानावर आंदोलनाच्या पवित्र्यात। सर्व सेवा देणाऱ्या वाहतूक संघटनांचा आज संपाचा इशारा। बोगस दिव्यांग प्रमाणपत्र दाखवून शासकीय नोकरी मिळवलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर राज्य सरकार कठोर कारवाई करणार। राज्यात 316 दिव्यांग अधिकारी कर्मचारी बोगस असल्याचं समोर। एसटी महामंडळाची ई शिवनेरी ही बस आता राज्याच्या कानाकोपऱ्यात आपली सेवा देणार। राज्यातील प्रमुख शहरांदरम्यान शिवनेरी बस सुरू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय। नुकत्याच सुरू झालेल्या मुंबई विजयदुर्ग रोरो सेवेला उत्तम प्रतिसाद। भविष्यात या रोरो सेवेचे थांबे वाढवले जाणार। मुंबई ते विजयदुर्ग दरम्यान रायगडमधील दिघी, रत्नागिरीतील जयगड आणि सिंधुदुर्गातील वेंगुर्ला येथे थांबणार। सीएसएमटी ते गोरेगाव मार्गिकेवरही आता एसी लोकलच्या फेऱ्या धावणार। एप्रिल महिन्यात मध्य आणि पश्चिम रेल्वेला जोडणारी पहिली एसी लोकल सेवेत दाखल होऊ शकते। यामुळे लाखो नियमित प्रवाशांना उपयुक्त ठरणार। राज्यात ग्रामीण भागातील पाणंद रस्त्यांना आता राष्ट्रीय महामार्गाप्रमाणे नंबर दिले जाणार। पाणंद रस्त्याची नोंद सातबाऱ्यामध्येही केली जाणार। रस्त्यांना सांकेतिक नंबर देण्याचा अधिकारी मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेअंतर्गत आमदारांना देण्यात आलेला आहे। शिवजयंतीनिमित्त भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक। कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक। शहरातील विविध मंडळांचे पदाधिकारी, समाज प्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित होते। पुण्यात लक्झरी घरांच्या विक्रीत 300% वाढ। पुण्यात 2 कोटींहून अधिक किमतीच्या सदनिकांची सर्वाधिक विक्री। क्रीडाईतर्फे सीआरई मॅट्रिकच्या सहकार्याने पुण्यातील हाऊसिंग अहवाल समोर। कल्याण डोंबिवलीतील हवा खराब श्रेणीत। कल्याण डोंबिवलीत AQI 150 ते 190 वर। मोठागाव खाडी परिसरात नियम धाब्यावर बसवून आरएमसी प्लांट सुरू असल्याने धुळीचे लोट। नागरिकांकडून तात्काळ कारवाईची मागणी। पुण्यात रेडी रेकनर दरात 10% वाढ प्रस्तावित। नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडून 1 एप्रिलपासून नवे दर लागू होणार। गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा भात शेतीकडे कल। 5000 हेक्टरमध्ये रोवणी आटोपली। जिल्ह्यात आजही सर्वाधिक धान शेतीच केली जाते। पुण्यात कोरेगाव पार्क येथे सर्वाधिक तापमानाची नोंद। पुणे शहर आणि परिसरात तापमान सरासरीपेक्षा 2 अंश सेल्सिअस जास्त। कोरेगाव पार्क येथे सर्वाधिक 37 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। पुण्यात 450 मद्यपी दुचाकी स्वारांवर गुन्हे दाखल। ट्रिपल सीट दुचाकी स्वारांकडून 1.5 कोटींचा दंड वसूल। होळी आणि धुळवडी निमित्त ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधी विशेष मोहीम। यामध्ये 455 वाहन चालकांवर कारवाई। भारतात चित्त्यांची संख्या वाढवण्यासाठी नामिबिया, साऊथ आफ्रिका आणि बोत्स्वानातून आणलेल्या मादींनी बछड्यांना जन्म दिलाय। देशातील चित्त्यांची संख्या आता वाढली असल्याची माहिती। हे चित्ते एका वर्षात कोट्यावधींचं मटण खातात। रायगडच्या पेण तालुक्यातील बालगंगा धरण प्रकल्पग्रस्तांचे बेमुदत उपोषण 6व्या दिवशीही तुर्तास स्थगित। खासदार सुनील तटकरे यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलक शेतकऱ्यांनी उपोषण तात्पुरतं मागे घेतलंय।
पालघरमधील सूर्या धरणग्रस्तांना 45 वर्षांनंतर न्याय मिळणार. चंद्रानगर आणि हनुमाननगरमधील आदिवासी बांधवांचा प्रश्न सुटला. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना महसूल मंत्री बावनकुळेंकडून 7/12 आणि जमिनीच्या नकाशाचं वाटप करण्याची घोषणा. अभिनेत्री वर्षा उसगावकर आणि मृणालिनी जांभळे यांची 47 लाख रुपयांची फसवणूक. दिग्दर्शक आणि बांधकाम व्यावसायिक अविनाश जाधव यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल. प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतवून नफा मिळवून देण्याचं आमिष दाखवून फसवणूक. बँकॉकहून पुण्यात आलेल्या विमानातून 775 ग्रॅम वजनाचा 75 लाखांचा गांजा जप्त. एअर इंटेलिजन्स युनिटने केली कारवाई. विमानाच्या स्वच्छतागृहात लपवला होता गांजा. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक नाही. जळगावातील पहूरजवळ वाकोद शिवारात 2.5 लाखांचा गांजा जप्त. आंतरराज्य गांजा माफियांच्या टोळीचा पर्दाफाश. पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या वाहनाचा सिनेस्टाईल पाठलाग करत कारवाई केली. चंद्रपूरमधील किडनी रॅकेट प्रकरणात ईडीची एंट्री. मुख्य संशयित आरोपी डॉक्टर रवींद्र पाल सिंग आणि डॉक्टर राजरत्न गोविंदसामीच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी. दोन्ही डॉक्टरवर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल होण्याची दाट शक्यता. व्हॉट्सअप मेसेज करून मानसिक छळ केल्याचे कारण देत घटस्फोट मंजूर करता येणार नाही. हायकोर्टाचा निर्वाळा. पत्नीला बाजू मांडण्याची संधी द्यायला हवी. नाशिकमधील एका खटल्यात हायकोर्टाचे निर्देश. शिरूरमध्ये बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान चाचणीचा धक्कादायक प्रकार. लाईफ केअर क्लिनिकचे डॉक्टर आकाश अमलकुंडे यांच्यावर गुन्हा दाखल. गोपनीय माहितीच्या आधारे खासगी दवाखान्यावर छापा. कोल्हापूरच्या इचलकरंजीत रेकॉर्डवरील गुन्हेगारावर गोळीबार. महासत्ता चौक परिसरात भर दिवसा गोळीबाराची घटना. गोळीबाराच्या घटनेत ओंकार कांबळे हा तरुण गंभीर जखमी. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील येलदली धरणासमोरील पूर्णा नदीवर असलेला अरुंद पूल बनला धोकादायक. पुलावरील सुरक्षा कठडे तुटल्याने पिकअप वाहन नदीपात्रात कोसळलं. एकाचा मृत्यू. हिंगोलीच्या एलदरी गावातील पुलाला कठडे नसल्यानं मालवाहू पिकअप पूर्णा नदीपात्रात कोसळला. सुदैवानं जीवितहानी नाही. पुलावर कठडे बसवण्याची नागरिकांची मागणी.